1984ला पहिल्यांदा एशिया कप सुरू झाला होता. म्हणजे जवळपास 40 वर्षानंतर पहिल्यांदा इंडिया आणि पाकिस्तानची एशिया कपमध्ये फायनल होत आहे. हॅलो मित्रांनो, 28 सप्टेंबर 2025 म्हणजेच रविवारी होणार आहे एशिया कपची फायनल. पाकिस्तान आता परत तिसऱ्यांदा क्वालिफाय झालेला आहे आपल्या बापाकडून स्वतःची सुजवून घेण्यासाठी. याच्या आधी ऑलरेडी दोनदा त्यांनी आपली सुजवून घेतलेली आहे बापाकडून, पण आता तिसऱ्यांदा सुद्धा ते क्वालिफाय झालेले आहेत परत सुजवून घेण्यासाठी. खरं तर पाकिस्तानसोबत खेळावं लागू नये म्हणून एशिया कपला बॉयकॉट करावं असं सगळ्या फॅन्सची डिमांड होती, मागणी होती. पण तसं तर काही झालं नाही. तिसऱ्यांदा आता एशिया कपमध्ये इंडिया आणि पाकिस्तानची मॅच होत आहे. इंडिया आणि पाकिस्तानची फायनल म्हणजे ब्रॉडकास्टर्स, बीसीसीआय आणि गव्हर्नमेंट यांची तर बल्ले बल्ले. पैसाच पैसा भाऊ, पैसाच पैसा. नाही, कारण खरंच इंडिया आणि पाकिस्तानची फायनल व्हायला पाहिजे का? इंडिया पाकिस्तानला हरवेलच, यात काही चॅलेंज नाही. म्हणजे दोघांचं काही कंपॅरिझनच नाही. इंडिया कुठल्या कुठे आणि पाकिस्तान एकदम कुठल्या कुठे. पण प्रॉब्लेम काय ना की इंडिया आणि पाकिस्तानची मॅच म्हणजे ग्राउंडवर एवढी निगेटिव्हिटी असते ना, आणि हे पाकिस्तान प्लेयर्स तर एवढे छपरी चाळे करतात की वायझेड चाळे करतात. आपण विचार करायला पाहिजे की जे इंडियन प्लेयर्स आहेत त्यांच्यावर याचा किती जास्त प्रेशर असेल. शेवटी हा एक स्पोर्ट आहे. इंडिया तर हरणार नाहीच, पण समजा एखादा दिवस ऑफ डे असतो, एखादा दिवस नाही चांगला परफॉर्मन्स आला आणि इंडिया जर हरली, आपण आपल्या इंडियन प्लेअर सोबत कशी बिहेव करू विचार करा. म्हणजे आपलेच लोक त्यांना गद्दार म्हणायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही, गद्दार म्हणायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. म्हणजे ज्या बीसीसीआयने परमिशन दिली, ज्या गव्हर्नमेंटने परमिशन दिली, त्यांना ते काही म्हणणार नाहीत, पण प्लेयर्सला नक्कीच गद्दार म्हणतील. त्यांना तर म्हणतील, त्यांच्या फॅमिलीपर्यंत जाऊन त्यांच्या फॅमिलीला सुद्धा याच्यामध्ये आणतील. म्हणजे या गोष्टीचा प्लेयरला सुद्धा किती त्रास होऊ शकतो याचा आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे पाकिस्तानला हरवण्यात आपल्याला भारी वाटतंच, ते तर आहेच, पण तरी इंडिया आणि पाकिस्तानची मॅच व्हायला पाहिजे का?